आज आमचं अख्खं गाव कन्फ्युजमध्ये होतं की तुळशीचं लगीन एकादशीला लावायचं की द्वादशीला, पण हा मी कोणत्या दिवशी लावलो नाही ते पुढे सांगतेच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, इकडे लग्नासाठी तर आमची सगळी काही तयारी इथून सुरू झाली. सगळ्यात आधी तर माळ लावून घेतले, त्याच्यानंतर पप्पा इकडे धाटा आणून घेतले आणि आई पप्पा होऊन ते लावून घेतले. पण ते सगळी तयारी बघून माझी लाडू इतकी खुश होलाल ते. आणि इकडे माझं काम म्हणजे आईच्या पिठावर रेगाट्या वाढायचं, कारण मी फक्त एकच हार ओवले, बाकीचे सगळं काम आईच करत होते. असो, आता लग्न म्हणजे नट्टापट्टा करायला तर पाहिजे, म्हणून मी असं काहीच रेडी झाले. आणि सगळ्यात सॅड गोष्ट म्हणजे माझ्यापाशी एक पण इयरिंग्स नव्हते आणि काकणं पण घालायला गेलं म्हणजे दोनच ऑप्शन होते. आता हे घातलं तर मला काय आवडले नाही, म्हणून लास्ट ऑप्शन हे घालून घेतले. पण आता हे लास्ट ऑप्शन माझं फेवरेटच आहे. आता ह्या मीटिंगबद्दल काय बोलायचं, आज यांना इग्नोरच करावं लागतंय. त्याच्यानंतर आईकडे सगळे दिवे काढले, त्याच्यामध्ये वात्या तेल घालायचं आमचं काम चालू होतं. पण असं छान रेडी होऊन हातामध्ये दिव्याची ताट घेऊन फोटो काढून घ्यायला तर मला लई आवडते, पण आज ते काय काम झालंच नाही. त्याच्यानंतर सगळीकडे दिवे लावले आणि लास्टला असं घुंगट बांधून घेतलो. काय जागी साडी पण घालतात, पण आमच्याकडे नुसतं घुंगटवरच काम चालतंय. आता आमची तुलसी तर घुंगट घातल्यावर इतकं भारी दिसलं ती, पण आवळ्याला घ्यायचं म्हणजे ते इतकं बारीक होतं की माझ्या कॅमेरामध्ये चेना झालता. त्याच्यानंतर आई सगळ्यांना हळद कुंकू लावली आणि इकडे लग्नासाठी अक्षदा पण आलं. इकडे घरातले सगळे मिळून छान मंगलाष्टका म्हणून तुळशीचं लग्न लावलो. त्याच्यानंतर आज प्रसादामध्ये नुसतं गुळ शेंगदाणेच आहे, कारण एकादश म्हणजे दुसरं प्रसाद काहीच चालणार. आता घरात लग्न लावलो म्हणजे गावला पण कळलं पाहिजे की, म्हणून असं मस्त फटाकडा वाजवलो. आणि तुमच्याकडे कोणत्या दिवशी लग्न लावलो ते मला कमेंट करून नक्की कळवा.